नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कोणी महाराष्ट्र बांधकामकार या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर त्यांना दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस मिळणार आहे मित्रांनो, आणि त्याच्यासाठी अर्ज चालू आहे. आणि सोबतच मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत अर्ज केलेला नसेल किंवा नवीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि तुम्हाला या बोनसचा लाभ कसा घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून पण आधार क्रमांक टाकून या योजनेसाठी व या बांधकामगार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दिवाळी बोनस हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुमची पात्रता आहे किंवा नाही हे पण तुम्ही मोबाईलवरून चेक करू शकता. तुम्हाला बोनस मिळणार आहे किंवा नाही तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही लिंक टाईप करा, तुम्हाला कमेंटमध्ये त्याची लिंक पाठवून देणार आहे. त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सविस्तर राहणार आहे, संपूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र बांधकामगार योजना ही राज्य सरकारच्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांपैकी एक योजना आहे. आता या योजनेचं जे उद्दिष्ट आहे मित्रांनो, बांधकामगार जे क्षेत्रामध्ये कामगार आहे त्यांचं जे जीवनमान आहे, राहणीमान आहे ते सुधारावं, आर्थिकदृष्ट्या ते प्रबळ व्हावं याकरिता ही योजना काढण्यात आलेली आहे मित्रांनो. ही जी बेसिक माहिती आहे तुम्हाला माहित असणं गरजेचं असतं. आता इथे बघू शकतात घटक आणि माहिती. योजनेचं उद्दिष्ट जे आहे कामगारांना सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे. आता याच्यामध्ये काय काय तुम्हाला लाभ मिळतात, तुमच्या मुलाला कुटुंबाला काय काय लाभ मिळतात इथं हे देण्यात आलेलं आहे. विमा संरक्षण म्हणून अपघात किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक जी मदत आहे ती मिळत असते. शैक्षणिक सहाय्य म्हणजेच मित्रांनो कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत असते. वैद्यकीय मदत म्हणजे गंभीर आजारासाठी आर्थिक मदत मिळत असते. गृहिणीबाबत सहाय्यक म्हणजे घर बांधण्यासाठी अनुदान. मित्रांनो, इथं आता बघू शकतात पात्रता आणि निकष काय राहणार आहे या योजनेसाठी. अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे आणि बांधकामगार क्षेत्रामध्ये त्यांनी किमान 90 दिवस काम पूर्ण केलेलं असावं आणि अधिकृत नोंदणी त्यांची पाहिजे मित्रांनो, हे आवश्यक राहणार आहे. आता आवश्यक कागदपत्रे काय आहे? आता आधार कार्ड तुम्हाला ओळखपत्र म्हणून आवश्यक आहे. मतदान कार्ड रहिवासीचा पुरावा म्हणून आवश्यक राहतं. राहण्याचा पुरावा, सहाय्यतेचा पुरावा यामध्ये काम करतं. नोंदणीचं जे प्रमाणपत्र मिळत असतं ते बांधकामगार म्हणून नोंदणी केल्या जाते. आता कामाचा अनुभव प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो बांधकामगार क्षेत्रामध्ये कामाचा पुरावा तो तुम्हाला बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असते ते देत असतात मित्रांनो. आता अर्ज प्रक्रिया काय आहे मित्रांनो, अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे तुम्हाला. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. नवीन नोंदणीचा फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त 2 मिनिटाचा फॉर्म आहे. जी बेसिक डिटेल आहे ती मराठीमध्ये तुम्ही भरू शकतात. आवश्यक जे कागदपत्र आहे मित्रांनो व्यवस्थित क्लिअर असे स्पष्ट दिसतील असे अर्ज तुम्हाला करताना जे कागदपत्र आहेत ते अपलोड करावे लागतात. अर्ज सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नोंदणी क्रमांक जनरेट झाल्यावरती तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे किंवा त्याचा फोटो काढून प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकतात. आता मित्रांनो, इथे बघू शकतात तुम्ही जर वेबसाईटवरती गेल्यानंतर असं काही एक पोर्टल ओपन होतं. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. या वेबसाईटची लिंक पण इथं देण्यात आलेली आहे. आता इथं पर्सनल डिटेल वैयक्तिक माहिती भरायची आहे. इथं पहिले नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जेंडर निवडायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे, स्टेटस तुमचं मॅरिड आहे किंवा अनमॅरिड ते टाकायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे, अशी कॅटेगरी निवडायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा जो आधारला लिंक आहे आणि तुमचा पत्ता तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. असे काही बेसिक डिटेलचा फॉर्म आहे तो तुम्ही 2 मिनिटांमध्ये भरू शकतात. मित्रांनो, इथं काही जे कामगार आहेत त्यांना पडणारे प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर पण आहे, याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकतात. इथे बघू शकतात जे सर्व जे उत्तर आहे तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. वाटलंच तर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ वॉच करून रिपीटमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो. अशा काही प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात व या योजनेसाठी पात्रता काय राहणार आहे, निकष काय राहणार आहे संपूर्ण मी तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त बांधकामगार मित्रांमध्ये शेअर करा. त्यांना पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.